तर त्यांना पण आपण ऐकणार आहोत. आदरणीय एस. एन. पाटील साहेब. तर त्यांचा एक्सपिरियन्स आहे ना खूप लोकांना प्रेरणा देऊन जातो. येस, तर त्यांना आपण ऐकणार आहोत. येस, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. येस. मी एस. एन. पाटील. येस. मॅडम, माझे ग्रेट कोच आहेत हेमंत घोडेस्वार सर आणि माझे मेंटर आहेत संदीप खेडकर सर आणि तुम्ही सदा. थँक्यू. मॅडम, मी या कम्युनिटीमध्ये येण्याआधी अतिशय त्रासलेलो होतो. खरं म्हणजे माझं जे वर्क आहे ते बसून काम करण्याचं आहे. त्याच्यामुळे माझी बैठक जास्त होत होती. या बैठकीमुळे माझं शरीरात अतिरिक्त चरबी झालेली होती, वजन वाढलेलं होतं. मी या कम्युनिटीला गेल्या 2 वर्षापासून जॉईन आहे आणि या 2 वर्षामध्ये मी जवळपास 12 किलोचं वजन कमी केलेलं आहे. आपल्या शरीरात एकच मिनिट सर. तुम्ही काय बोलले की 2 वर्षात मी 12 किलोचं वजन कमी. 2 वर्ष लागले 12 किलो वजन कमी व्हायला? किती दिवस लागले ते सांगा. नाही तर बरोबर आहे. तर मॅडम 2 वर्ष नाही लागले, अवघ्या माझ्या 4 महिन्यामध्ये माझं 12 किलो वजन कमी झालेलं आहे. परंतु मी या 2 वर्षापासून या कम्युनिटी सोबत कंटिन्यू आहे आणि या कंटिन्युटीमुळे मला माझ्या शरीरात खूप काही ट्रिमेंडस असा चेंज झालेला आहे. माझ्या या अतिरिक्त चरबी किंवा वजनामुळे माझ्या शरीरात व्याधी सुद्धा निर्माण झालेल्या होत्या. मला या ठिकाणी सांगायचं इच्छुक आहे, तरी माझ्या शरीरामध्ये बीपीचं मला त्रास व्हायचा, बीपी वाढलेला राहायचा, सोबत शुगरचा पण त्रास होता, मूळव्याधचा त्रास होता आणि शेवटी तर मला संधिवातचा त्रास सुद्धा सुरू झालेला होता. या अतिशय त्रासलेल्या अवस्थेत मी जीवन व्यतीत करत होतो. परंतु एके दिवशी माझे ग्रेट कोच हेमंत घोडेस्वार, ज्यांना मी खरोखर माझे गुरु मानतो, असे माझे गुरुजी एक दिवशी ऑफिसला आले. ऑफिसला आल्यानंतर त्यांनी मला बघितलं आणि त्यांनी सुद्धा भीत विचारलं की म्हणे, सर तुमचं पोट अतिशय वाढू लागलेलं आहे, शर्टाचं बटन सुद्धा लागत नव्हतं मॅडम. तुम्हाला भीत का विचारलं? नेमकं तुम्हाला घाबरण्याचं कारण काय? मॅडम, मी एक शिक्षण विभागातला अधिकारी आहे आणि आणि कसं झालं, माझं एक स्टेटस मी या ठिकाणी निर्माण केलंय शिक्षण विभागामध्ये. तर अतिशय या ठिकाणी माझं पूर्ण जिल्ह्यामध्ये ओळख आहे. मला आज जवळपास 26 वर्ष या शिक्षण मध्ये झालेले आहेत. तर एक आदरपूर्वक भीती होती, म्हणून मला ते घोडेस्वार सर अतिशय, मी तसं प्रेमानेच वागतो सगळ्यांना. विचारावं लागेल. तर या व्याधीमुळे मला खूप त्रास व्हायचा, परंतु घोडेस्वार सर जेव्हा भेटले त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि ते माझ्या घरी स्वतः आले. स्वतः नुसते आलेच नाही, तर त्यांनी माझं बॉडी पॅरामीटर काय आहे हे सुद्धा माहिती नव्हतं मॅडम. तर ते माझे बॉडी मॅटर माझं चेक केलं त्यांनी. या चेक केल्यानंतर मला समजलं की खरोखर माझ्या शरीरात चरबी निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे ह्या व्याधी झालेल्या आहेत. तर त्यांनी मला सोबत आपलं एनर्जी ड्रिंक आणि फ्युल दिलं. तर मी अवघ्या 4-5 दिवसापासून, जसं मी कम्युनिटीला जॉईन झालो, लगेच मी ते जॉईन केलं आणि घेत राहिलो आणि आजपर्यंत मी या कम्युनिटी सोबत कंटिन्यू सतत या ठिकाणी जॉईन आहे. मला बरोबर 4:30-5 ला जाग घेऊन जाते आणि अतिशय एका दिवशी जर समजा माझं वर्कआउट नाही झालं तर मला असं थोडंसं वेगळं वाटतं, आळस येतो. परंतु आता मला बेल न लावता जाग घेऊन जाते आणि मी रेग्युलरली जॉईन झालेले. माझ्या या शारीरिक बदलामुळे आणि माझ्या जीवनशैली अतिशय ट्रिमेंडस चेंज झाली. तर याच्यामुळे मी, माझे मित्र परिवार असतील, माझे नातेवाईक असतील, आता या ठिकाणी माझे नातेवाईक सुद्धा जॉईन आहेत, ते सुद्धा माझा अनुभव ऐकत असतील, त्यांच्यामध्ये सुद्धा मी त्यांना या कम्युनिटीला जॉईन केलं आणि त्यांच्यामध्ये सुद्धा ट्रिमेंडस असा चेंज झालेला आहे आणि ते सुद्धा आजपर्यंत कंटिन्यू या ठिकाणी जॉईन आहेत मॅडम. म्हणजे तुम्ही स्वतः बदल नाही घडवला, तर आता आजूबाजूला तुमचे नातेवाईक जे आहेत, मित्र परिवार आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही हा मेसेज देताय, आपल्या कम्युनिटी बद्दल सांगताय. व्हेरी गुड. तर मी खरोखर या ठिकाणी थँक्यू म्हणेल मॅडम, माझ्या ग्रेट अशा फ्युलला, माझ्या ग्रेट अशा कम्युनिटीला, माझे ग्रेट कोच आणि माझे ग्रेट मेंटॉर. तर डायबिटीज डिटेक्ट किती वर्षापूर्वी झाला होता तुम्हाला? मला जवळपास डायबेटिक हा 3-4 वर्षापासून डिटेक्ट झालेला होता. परंतु मी नुसतं माझ्या गोळ्या बंद आपोआप नाही झाल्या, मी मेडिकल चेकअप केलं
आणि या मेडिकल चेकअप 3-4 रिपोर्ट काढले मी आणि त्या 3-4 रिपोर्ट काढल्यानंतर मला लक्षात आलं, माझे डॉक्टर सांगायला लागले की आता तुमचं शुगर हे पूर्णतः नील झालेली आहे आणि आज मी औषधी मुक्त एकही गोळी मी घेत नाही. आज कंटिन्यू फक्त वर्कआउट करत असतो. आणि खरोखर मी धन्यवाद मानतो मॅडम कम्युनिटीला. येस येस येस, थँक्यू सो मच सर. शिक्षण विभागामध्ये ते अधिकारी आहेत आणि शिक्षण विभागात अधिकारी आणि त्यांनी